कुठल्याही मुलांच्या बाबतीत जेव्हा बोलायचं झालं येतं त्यावेळी सोशल मीडिया हा सगळ्यात मोठा त्यातला विषय असतो. तर पालकांनी या मुलांच्या डिजिटलच्या या ॲक्टिव्हनेसवरती कसा कंट्रोल ठेवावा? छान प्रश्न तुम्ही गुंफलायत. कारण डिजिटली ॲक्टिव्ह असणं याचा अर्थ मोबाईलला किंवा कुठल्याही प्रकारच्या स्क्रीनला सतत चिकटलेलं असणं असा असेल तर त्यात मुलांची जरा गल्लत होतीये. जसं बऱ्याचदा पालक मुलांना प्रॉमिसेस करतात की तू अमुक पद्धतीत चांगला वागलास तर तुला मी तमुक लेवलच्या भारीचा अमुक कंपनीचा मोबाईल घेऊन देईन. हे शेवटी आमिष देणंच झालं ना. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की रिवॉर्ड आणि पनिशमेंट दोन्हीचं योग्य संगनमत ठेवून मुलांची जडणघडण झाली पाहिजे, संगोपन झालं पाहिजे, त्यावेळेला कित्येकदा ना लवकर काही गोष्टी घडण्यासाठी वेळेअभावी असेल, पेशन्स अभावी असेल, पालक मुलांना बऱ्याचदा आमिष देतात आणि ते शब्द कधी कधी पाळत पण नाहीत आणि मग मुलं अढी धरून ठेवतात मनामध्ये. तर डिजिटली मुलं स्ट्रॉंग पाहिजेतच, कारण हा जमानाच तो आहे. आणि आता बघू आपण तर 6-8 महिन्याची मुलं स्वतःहून मोबाईल ऑपरेट करू शकतात. त्यांना हवं ते गाणं ठराविक नुसतं बोट लावून काहीतरी करतात आणि सगळ्यांना सुद्धा हल्ली मोबाईल बघूनच मुलं करतात, लहान मुलं स्पेशली. आणि कौतुक वाटतं घरातल्यांना, अतिशय कौतुकाने इतरांना दाखवल्या जातात हे व्हिडिओज की माझं लहान बाळ. मग त्याचे रेज पडणं शरीरावर, मेंदूवर, रक्ताभिसरणावर होणारा त्याचा परिणाम, डोळ्यांवर होणारा परिणाम, चित्तवृत्तीवर होणारा परिणाम, ते नंतर आपण कसं भरून काढणार आहोत हेही आपण बघायला हवं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.